त्यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यांतर्गत एमएसआरडीसीने काढलेली महागडी निविदा रद्द करण्यात आल्याने चर्चेला उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान शीतयुद्धाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं चंद्रपूर ते नागपूर, गोंदिया ते नागपूर आणि गडचिरोली ते नागपूर या मार्गाच्या निविदा जास्त खर्चाची असल्यानं राज्य शासनाकडून रद्द करण्यात आली आहे। जास्त खर्चाची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गुरुवारी दिवाळी मिलनाच्या निमित्तानं नागपूर इथल्या रामगिरी या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते। या निविदेमध्ये अनावश्यक आणि जास्त खर्च झाल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे। तर एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक निर्णय आता रद्द करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान शीतयुद्धाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। जास्त खर्चाची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती या संदर्भात? एकूणच काल जेव्हा दिवाळी संमेलन झालं त्यावेळेस अनौपचारिकरित्या मुख्यमंत्री विविध प्रश्नांवरती बोलत होते, पत्रकारांच्या प्रश्नावरती उत्तर देत होते। त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की समृद्धी महामार्ग जो आहे तो नागपूर येथपर्यंत आल्यानंतर त्याला पुढे गडचिरोली, भंडारा आणि या सगळ्या भागामध्ये त्याच्या मार्गिका काढायच्या होत्या, त्याला एक्सटेंड करायचं होतं। त्याचे जे टेंडर्स होते ते आता सरकारने मागे घेतलेले आहेत। ते मागे घेण्याचं कारण त्याची जे दर होते ते कित्येक टक्के जास्त होते आणि त्यामुळे ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि त्यावरती लवकरच आता नवीन निर्णय घेण्यात येईल अशी त्यांनी सूत्रवाद केले। पण त्याच वेळेला आता चर्चांना उधाण आलेलं आहे मीडियामध्ये आणि इतरत्र सुद्धा। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे काही शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा केला जातो त्याला त्या दृष्टिकोनातून हे सांगितलं जात आहे। पण भाजपच्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की राज्य एकूणच आर्थिक तणावातून जात असताना जो अनावश्यक खर्च आहे त्याला कात्री लावली जाते। अशा वेळेला अशा टेंडरमध्ये जास्त दर असणं योग्य नाही, म्हणून त्यावरती लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असं सांगितलं जातं। निश्चितच संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।